फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 66 पाठ 66. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुमच्यापैकी काही जण इंग्रजी बोलताना एक लहानशी चूक करतात. माझ्या लक्षात आली आहे ती चूक म्हणजे अशी. बघा हं, माया काय बोलते ते नीट ऐका आणि तिचं काय चुकतंय ते ओळखा. माया, वेअर डू यू लिव्ह? I lives in पुणे. काय चुकलं बरं? मी सांगते. मी असं म्हणायला हवं होतं. I live in पुणे. My friend lives in मुंबई. बरोबर. आय लिव्ह इन पुणे. यू लिव्ह इन पुणे. पण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलायचं असेल तर असं म्हणायचं. शी लिव्ह्स इन पुणे. ही लिव्ह्स इन नागपूर. संतोष लिव्ह्स इन वडगाव. I live. You live. He lives. She lives. बरोबर. तसंच आय लाईक मँगोज. यू लाईक मँगोज. रंजना लाईक्स मँगोज. शी लाईक्स मँगोज. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, मायानी सुरुवातीस जशी चूक केली तशी तुम्ही परत आता नाही करणार ना? आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. Big, Small, tall, short, fat, thin. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. ह्या भागात तुम्ही काही शब्द ऐकलेत. बिग म्हणजे मोठं, स्मॉल म्हणजे लहान, टॉल म्हणजे उंच, शॉर्ट म्हणजे बुटकं, फॅट म्हणजे लठ्ठ, थिन म्हणजे बारीक. आता मी काही वाक्य इंग्रजीत म्हणीन, ती वाक्य नीट ऐका आणि मग मराठीत त्यांचा अर्थ सांगा. टीचर तुम्हाला मदत करतील. टीचर, घंटा वाजली की एका मुलाला उभं करा. एक मूल तयार, ऐक आणि नंतर मराठीत अर्थ सांग. रमेश इज बिग अँड सुरेश इज स्मॉल. रमेश मोठा आहे आणि सुरेश लहान आहे. बरोबर. आता दुसरं मूल. हे वाक्य मराठीत म्हण, नीट ऐक. मंजू इज टॉल अँड मीना इज शॉर्ट. बरोबर. मंजू उंच आहे आणि मीना बुटकी आहे. दुसरं मूल तयार. आता हे वाक्य मराठीत कसं म्हणशील? बाळू इज फॅट अँड बंडू इज थिन. बाळू लठ्ठ आहे
आणि बंडू बारीक आहे. गुड. आता आपण उलटा सराव करूया. मी एक एक वाक्य मराठीत म्हणीन आणि एकेका मुलांनी तेच वाक्य इंग्रजीत म्हणायचं. टीचर, घंटा वाजली की एका मुलाला उभं करा. हे वाक्य इंग्रजीत म्हण बरं. शरद दादा बारीक आहे. शरद दादा इज थिन असंच म्हणालास ना. आता दुसरं मूल उभं राहील. हे वाक्य तू इंग्रजीत म्हण. माझी शाळा मोठी आहे. माय स्कूल इज बिग. बरोबर. दुसरं मूल तयार आहे का? इंग्रजीत म्हण. संतोषकडे मोठा बॉल आहे. संतोष हॅज अ बिग बॉल असंच म्हणालास ना. गुड. हे वाक्य तू इंग्रजीत म्हण. रंजनाकडे एक लहान कुत्रा आहे. रंजना हॅज अ स्मॉल डॉग. राईट. एक जण तयार. हे वाक्य म्हण इंग्रजीत. मला उंच जिराफ दिसतोय. आय कॅन सी अ टॉल जिराफ. गुड. पुढचं मूल. इंग्रजीत म्हण. आम्हाला काही लठ्ठ हत्ती दिसत आहेत. We can see some fat elephants. Very good. हा पाठ झाल्यावर टीचर असा सराव करून घेतीलच. आता ऐकूया एक गाणं. आधीच्या एका पाठात तुम्ही शिकला आहात ते. तुम्हीही रेडिओ बरोबर गाणं म्हणा. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, snap your fingers. आता एक एक ओळ आधी ऐका आणि मग आशा आणि दिनूबरोबर तुम्हीही गा. योग्य वेळी टाळ्या वाजवायला विसरू नका. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, clap your hands. आशा आणि दिनूबरोबर गायलात का तुम्ही?
आणि बरोबर टाळ्याही वाजवल्यात ना. आता दुसरं कडवं ऐका. बरेचसे शब्द तसेच आहेत, पण या कडव्यात तुम्हाला टाळ्या वाजवायच्या नाहीत. योग्य जागी पावलं आपटायचेत. स्टॅम्प युअर फीट. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, stamp your feet. ऐकलत का नीट? स्टॅम्प युअर फीट म्हणजे पाऊल आपटा. आता तुम्ही गा बघू आशा आणि दिनू बरोबर. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, stamp your feet. पुढच्या कडव्यात तुम्हाला चुटक्या वाजवायच्यात. अशा बोटांनी चुटक्या वाजवायच्यात. इंग्रजीत म्हणायचं स्नॅप युअर फिंगर. चला आशा आणि दिनू बरोबर आपणही गाऊया. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, snap your fingers. आता तिन्ही कडवी आपण पुन्हा गाऊया आणि योग्य ती कृती करूया. आधी टाळ्या वाजवायच्या, मग पावलं आपटायची आणि मग चुटक्या वाजवायच्या. चला तर मग. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, snap your fingers. टीचर बरोबर तुम्हीही पुढची कडवी स्वतः तयार करू शकता. असं करता येईल. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, पुल युअर इयर्स. किंवा वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, पॅट युअर हेड. आपण पुन्हा गाऊया. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, snap your fingers. पुढची 15 मिनिटं टीचर सराव घेतील. बिग, स्मॉल, टॉल, शॉर्ट, फॅट, थिन हे शब्द वापरून वेगवेगळी वाक्य टीचर सांगतील. त्या वाक्यांचा अर्थ तुम्ही मराठीत सांगा. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884.
8484. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात